एकनाथजी, या मुलाखतीच्या सुरुवातीलाच एक सांगते की आम्ही जे प्रश्न विचारतो त्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही उत्तर देता, पण अनेकदा आम्हाला कळतच नाही की आम्हाला उत्तर मिळालं की नाही. त्यामुळे आजच्या मुलाखतीत सरळ प्रश्न आहेत, सरळ उत्तरं द्यावीत अशी विनंती आहे. मी सरळ माणूस आहे. तुमची ओळखच मुळात आता इन्फ्रामॅन म्हणून झालेली आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रासाठीचं तुमचं व्हिजन काय आहे? सर्वप्रथम आपल्याला माझा महाराष्ट्र माझं विजन या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो. ABP माझ्याच्या सर्व खांडेकर साहेब आहेत, तुम्ही या सगळ्या टीमचं अभिनंदन करतो. आणि उद्या 1 मे महाराष्ट्र दिनाच्या देखील मी पूर्वसंध्येला शुभेच्छा देतो. आणि उद्याच आम्ही पुण्याच्या मिसिंग लिंकचं उद्घाटन करणार आहोत. जगातला सगळ्यात वाईडेस्ट टनल आणि लोणावळा लेकच्या खालून 180 मीटर खालून जाणारा टनल आणि जो वायाडक्ट आहे, जी दरी आहे, तो भारतातला सगळ्यात मोठा वायाडक्ट. म्हणजे इंजिनिअरिंग काय म्हणतो, मार्वल काय म्हणतो, टेक्नॉलॉजीचा चमत्कार. त्याचं उद्घाटन आम्ही उद्या करतोय, मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही. मी त्याची पाहणी करून आलो. मिसिंग लिंक म्हणजे मुंबई पुण्याचा प्रवास 40 मिनिटांनी सोपा होणार आहे. तुम्ही सुरुवातच त्याच्याने करतो मी. त्याच्यामुळे प्रदूषण, अपघात, इंधन वाचेल, वेळ वाचेल. आणि घाटातला प्रवास टनेलमधून करणार. त्यामुळे मुंबई पुणेकरांना एक महाराष्ट्र दिनाचं एक भेट उद्या आम्ही देतोय. याचा आनंद आहे. फार चॅलेंजिंग आणि टफ असा प्रकल्प होता. आणि आज आपण पाहतोय अटल सेतू केलाय, कोस्टल रोडवर जातोय आपण. समृद्धी महामार्ग, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण केला. आता आपण याच्यामध्ये असे मिसिंग लिंक सारखे अनेक प्रोजेक्ट हाती घेतलेत. वसई विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर, वाढवण पोर्ट, तिथून नाशिकला जोडतोय. इथं नव्या मुंबईत एअरपोर्ट झालाय. तिसरी मुंबई तिथं करतोय आपण. अटल सेतू पूर्वी आपण नव्या मुंबईत जाण्यासाठी 1.5 तास लागायचा, आता फक्त 20 मिनिटात नवी मुंबईमध्ये पोहोचतोय, एअरपोर्टला पोहोचतोय. मुंबई एअरपोर्ट ते नवी मुंबई एअरपोर्ट मेट्रोनी जोडतोय. तिथे जे तिसरी मुंबई आपण दृष्टिक्षेपात आहे, तिथं एडू सिटी, मेडी सिटी, एरो सिटी, स्पोर्ट सिटी, मोठमोठ्या शैक्षणिक संस्था येत आहेत. मोठ्या मेडिकल वैद्यकीय संस्था येत आहेत. आणि एक प्रकारचं ग्रोथ हब तिथे आपण करतोय. वाढवण आपल्याला माहीत आहे, आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 76,000 कोटी रुपये केंद्र सरकारचे दिलेत. तिथे आपण तिसरा एअरपोर्ट करतोय. आणि आता वाढवणमध्ये जो पोर्ट होतोय तो भारतातला नंबर 1चा पोर्ट होतोय. डीप ड्राफ्ट असल्यामुळे मोठे वेसल्स येतील, लाखो लोकांना रोजगार मिळेल. आणि तिथपर्यंत जाण्यासाठी आपण आता बांद्रा वर्सोवा सीलिंग करतोय. वर्सोवा ते भाईंदर, भाईंदर ते विरार
आणि विरार ते जे आपला अहमदाबादचा रोड आहे, मुंबई वडोदरा, त्याला कनेक्ट करतो वाढवणपर्यंत. मुंबई अलिबागपर्यंत आपण या कॉरिडॉरने जातोच आहे. आता अलिबाग ते सिंधुदुर्ग, कोकण, आता कोकणाचा तो ऐतिहासिक रस्ता जो आहे नॅशनल मुंबई गोवा मुंबई गोवा, आता ग्रीनफील्ड रस्ता करतोय आम्ही. कोस्टल रोडचं तर काम सुरू झालं, 7 खाड्यांवरचा पूल, दाभोळ वगैरे ते काम चालू आहे. MSRDC करते आहे. आता ग्रीनफील्ड करतोय, थेट ॲक्सेस कंट्रोल अलिबाग ते डायरेक्ट पात्रादेवी. किती प्रकल्प सांगू तुम्हाला. आमचं एक शॉर्टकटमध्ये सांगतो मी तुम्हाला. जसं मुंबईमध्ये कोस्टल रोड, अटल सेतू, मेट्रोची कामं थांबली होती. मी मुख्यमंत्री झाल्यावरती मेट्रोची कामं सगळे स्पीड ब्रेकर स्थगिती हटवून टाकली. मेट्रो 3 सुरू केला, कारशेड सुरू झालं. मेट्रोचं फेज वाईज आम्ही उद्घाटन करतोय. प्रधानमंत्री महोदय येऊन गेले, परवा देखील मुख्यमंत्री आणि आम्ही केले. ठाण्यातली मेट्रो लूप करतोय आपण. आणि याच्यामध्ये प्रोजेक्ट जास्त असल्यामुळे तो विसरायला होत आहे. आता ॲक्सेस कंट्रोल ग्रीड, जसं मुंबई पुणे बाळासाहेबांनी, गडकरी साहेबांनी सांगितलं, ते मंत्री होते MSRDC खात्याचे, ते खातं माझ्याकडे आहे. म्हणाले अरे 7-8 तास 10 तास लागतात घाटात अटकल्यावर, तर हे लवकर गेलं पाहिजे. मग मुंबई पुणे देशातला पहिला ॲक्सेस कंट्रोल रोड गडकरी साहेबांनी केला. त्यालाच आम्ही मिसिंग लिंकची जोड देतोय. तर अशा प्रकारचे ॲक्सेस कंट्रोल रोड जसं मुंबईमध्ये 1 तासाच्या आत कुठेही पोचला पाहिजे 59 मिनिटात, तसं महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात 6 ते 7 तासात पोचला पाहिजे. ॲक्सेस कंट्रोल ग्रीड. अरे वा. त्याचं पूर्ण DPR तयार आहे आणि फेजेसमध्ये आम्ही काम करतो. हे कधीपर्यंत पूर्ण होणार? पूर्ण म्हणजे आता मल्टी मॉडेल कॉरिडॉर सुरू झाला, त्याचं काम लँड ॲक्विजिशनचं. आता हे सिंधुदुर्गाचं लँड ॲक्विजिशनचं काम सुरू होईल. त्याचबरोबर आता तुम्ही पाहिलं की मगाशी खांडेकर साहेब म्हणत होते की समृद्धी महामार्ग होईल की नाही, असं वाटत होतं, पण झाला की नाही. गेम चेंजर प्रोजेक्ट. नागपूर ते मुंबई, मुंबई ते नागपूर 20 तास लागायचे, आता आम्ही आलो त्या दिवशी 7 तासामध्ये. शेतकऱ्याने आपला शेतीचा माल सकाळी ट्रकमध्ये भरला तर 3ऱ्या दिवशी इकडे पोचायचा मार्केटमध्ये. आता सकाळी लोड केलेला ट्रक संध्याकाळी पोचतो. म्हणजे हा रस्ता नाही आहे, एक प्रकारचा तो गेम चेंजर प्रकल्प आहे. एक अजून गेम चेंजिंग प्रकल्प तुमच्या स्वप्नातला तुम्ही सांगता, तो म्हणजे स्लम फ्री मुंबईचा. पण ते खरंच पूर्ण करणं शक्य आहे का? आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतःसाठी काही टाईम लिमिट सेट केली आहे का? बघा, माझ्याकडे नगरविकास विभाग आहे आणि गृहनिर्माण विभाग आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस या सगळ्या मुंबईतले जे स्लम्स आहेत, मुंबईतले ज्या रिडेव्हलपमेंटचे प्रकल्प रखडलेले आहेत, 20-20, 25-25 वर्ष भाडं मिळत नाही. सगळ्या जेव्हा केसेस माझ्याकडे यायला लागले, लोक शिष्टमंडळ घेऊन यायला लागले, त्यावेळेस मी सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं. आम्ही देवेंद्रजी, आम्ही त्यावेळेस मला वाटतं अजितदादा सुरुवातीला नव्हते आमच्याबरोबर, आणि बाळासाहेबांनी म्हटलं होतं 40 लाख लोकांना घरं द्या मोफत. तेव्हा लोकांना वाटायचं हे काय कसं शक्य आहे, जसं तुम्हाला आता वाटतंय. पण मी तुम्हाला सांगतो, आम्ही मुंबईमध्ये 19 URP केलेत, म्हणजे मोठे स्लम, 50 एकरपेक्षा जास्त. रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर, 17,000 घरांचं क्लस्टर सुरू झालं. कोण करतंय? SRA आणि MMRDA. त्यांना भाडं मिळालं नव्हतं 20 वर्ष.
160 कोटी रुपये भाडं मी स्वतः जाऊन मुख्यमंत्री असताना चेक दिले. त्यांच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले, कारण त्यांना वाटत होतं की आता आम्हाला काही मिळणारच नाही. काम सुरू झालं. असंच आम्ही हे कोणी एकटा दुकटा डेव्हलपर करू शकत नाही, म्हणून आम्ही त्याच्यामध्ये अशी पॉलिसी केलेली आहे. न्यू हाऊसिंग पॉलिसीमध्ये जसं प्रधानमंत्री महोदयांचं हाऊसिंग फॉर ऑल हे जे आहे पंतप्रधान आवास योजना, तसं आम्ही JV सिस्टीममध्ये MMRDA, सिडको, MIDC, MSRDC, BMC, महाप्रीत ह्या शिवशाही प्रकल्प ह्या सगळ्यांना एकत्र केलं आहे. आणि हे सगळे जे प्रकल्प आहेत हे प्रकल्प आम्ही जॉईंट व्हेंचरमध्ये त्यांना देणार. मग ह्याची काही डेडलाईन तुम्ही स्वतःसाठी डेडलाईन तर काम चालू झालं ना. आता रमाबाई आंबेडकर सुरू झालंय, अभ्युदय नगरला आम्ही दिलंय. म्हणजे मुंबई स्लम फ्री कधीपर्यंत फ्री आता हेच सांगतोय ना. कामाटीपुऱ्याचा स्लम मोठा आहे, तो केला. धारावीचा प्रकल्प स्लम फ्री. धारावीचे पहिले लोकांनी त्याला मान्यता दिली सरकारमध्ये असताना, नंतर सरकारच्या बाहेर गेल्यावर विरोध करतायत. तुम्हाला मी सांगतो धारावी म्हणजे काय. हे अदानीला जागा दिली, अदानीला जागा दिली असं काय विषय जो चाललेला आहे. तिथं अदानींची कंपनी आणि DRP सरकारची कंपनी भागीदारीमध्ये आहेत. आणि पूर्वीच्या सरकारने फक्त पात्र झोपडीधारकांनाच घर द्या म्हणून सांगितलं होतं. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सांगितलं जेवढे लोक राहतात त्या सगळ्यांना घरं द्या. 1 कोटीचं एक घर होईल मुंबईमध्ये. जवळपास 1 लाख लोक राहतात तिकडे. मी गेलो, मला एकदा राहुल शेवाळ्यांनी गणपतीला घेऊन गेले आणि सकाळी पहाटे 6 वाजेपर्यंत गणपती दर्शन करत होतो. बघितलं गल्ली बोळ काय राहतात लोक, कसे राहतात. गटाराचं पाणी, शौचालयाचं पाणी, घाण सगळे. आपण चांगल्या घरात राहायचं आणि अशा लोकांना असंच खितपत पडत द्यायचं, हे बिलकुल योग्य नाही. आणि म्हणून धारावी आशिया खंडातला हा सगळ्यात मोठा प्रकल्प होईल आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. मुंबई स्लम फ्री करणं हा आम्ही नियम केला आहे, कायदा केलेला आहे. आणि हे जॉईंट व्हेंचरमध्ये हे सगळे, हे जे मी नावं वाचली, हे सगळे आपले शासकीय प्राधिकरण आहेत. ते फंड रेज करू शकतात, ते भाडं देऊ शकतात. आणि जे डेव्हलपर जे त्यांची कॅपॅसिटी आहे, कॅपेबिलिटी आहे, त्यांनाही मना नाही केलं आम्ही. पण 2 वर्षाचं आगाऊ भाडं द्या, 1 वर्षाचं तयार ठेवा आणि पूर्ण प्रकल्पाला किती खर्च येतोय तिचा फायनान्शियल त्यांची कॅपेबिलिटी देखील बघून आम्ही करतोय. त्यामुळे जे बाळासाहेबांनी म्हटलं होतं ते आम्ही पूर्ण करू शकतो याचा विश्वास आमच्या मनामध्ये आहे. ठाण्यामध्ये क्लस्टर सुरू झालं. ठाण्यामध्ये कोण करतं, 25-30 मजल्याच्या इमारती सुरू झाल्या. तेव्हाही वाटत होतं हे क्लस्टर काय आहे बाबा, कसं होणार. पण तुम्हाला मी सांगतो तिथे देखील ठाणे महापालिका आणि सिडको मिळून करते आहे. त्यामुळे जेवढी शहरं आहेत ज्यामध्ये झोपडपट्ट्या आहेत, ज्यामध्ये धोकादायक इमारती आहेत, यांचं क्लस्टर करून एकत्र करून. आता बघा, स्टँड अलोन बिल्डिंग डेव्हलप करायला गेलो तर काय ओपन स्पेस मिळणार नाही, ॲम्युनिटी मिळणार नाही, काही नाही. जर तेच 20, 25, 50 एकराच्या जर आपण क्लस्टर केलं तर मोकळी जागा, ग्राउंड मिळेल, गार्डन मिळेल, शाळा आहे, हॉस्पिटल आहे, क्लब हाऊस आहे, ॲम्युनिटी आहे, सगळं मिळणार. हेच क्लस्टरचा उद्देश आहे. तुमचं हे जे इन्फ्रास्ट्रक्चरला घेऊन जे आणि ऑब्सेशन त्याच्यामध्ये आम्ही खास लाडक्या बहिणींसाठी, नोकरदार महिला वर्गासाठी त्याच्यात आम्ही हे ठेवली आहे. परवडणारी घरं हा आमची प्रायोरिटी आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी, मिल वर्कर्ससाठी आणि स्टुडंट हॉस्टेलसाठी देखील त्याच्यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे. हे जे तुमचं इन्फ्रास्ट्रक्चरला घेऊन जे पॅशन आहे किंवा जे ऑब्सेशन आहे, अशी कुठली काही घटना घडली का ज्यामुळे तुमचा कल एवढा त्या विषयांकडे वळला. म्हणजे खातं आलं, अनेक मंत्री होऊन गेले, पण तुम्ही सातत्यानं इन्फ्रास्ट्रक्चर हा विषय जो घेतला आहे त्या पाठीमागे काही कहाणी आहे का? नाही, याच्यामध्ये बघा, कुठलाही जॉब, कुठलाही प्रकल्प, कुठलंही काम चॅलेंज म्हणून स्वीकारायचं असतं.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग जेव्हा करायचं ठरवलं त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि माझ्याकडे MSRDC खातं होतं. 6,500 कोटी रुपयाचं डेफिशिएट होतं, कर्ज. खड्ड्यात गेलेलं खातं मला दिलं होतं, पण मी ते स्वीकारलं. मला चॅलेंज आहे, बघू. आणि मग मला हा समृद्धी महामार्ग त्याची जबाबदारी दिली. बऱ्याच लोकांनी त्याला विरोध केला, आता त्यांचे नावं मी सांगत नाही. आणि चॅलेंज म्हणून स्वीकारलं. लोक तयार नव्हते, लोक आमचे पुतळे लटकवले होते, लोक तिकडे आंदोलन करत होते. पण जिकडे आंदोलन होतं तिकडे आमचे अधिकारी बोलले जाऊ नका. मी बोललो तिकडेच जायचंय मला. आणि तिकडे जाऊन त्यांना समजावलं, त्यांना सांगितलं, बुलढाण्याच्या लोकांना सांगितलं. ते म्हणाले आमचे पैसे मिळणार नाहीत आम्हाला, कारण अगोदरचा अनुभव वाईट असेल. मी म्हणालो ते मागचं मला माहीत नाही, परंतु तुमच्या खात्यामध्ये 2-2.5 तासात RTGS होईल. आणि मी ॲज अ विटनेस म्हणून सही केली त्याच्यात. 2-2.5 तासात खात्यात पैसे जमा झाले, सगळीकडे चर्चा झाली, पैसे मिळत आहेत, सगळे लोक बराबर आले. लँड ॲक्विजिशन रेकॉर्ड टाईममध्ये झालं. आणि त्यानंतर कनेक्टिव्हिटी मोस्ट इम्पॉर्टंट आहे प्रोग्रेससाठी. म्हणजे तुम्ही फक्त प्रवास करत राहा 10-10, 15-15, 20-20 तास, माणूस काय करणार? कुठले एफिशियन्सीने काम करणार? पण हीच एक टीका पण होते तुमच्यावर एकनाथजी, म्हणजे तुमच्या प्रोजेक्ट फटाफट करतो म्हणून? नाही तुमचा अशी. आणि त्यात तुमचे जुने सहकारी आदित्य ठाकरे हे आघाडीवर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे विकासाच्या नावावर होत आहे त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये कॉन्क्रीटची जंगलं निर्माण होतात आहेत, झाडांवर सतत कुऱ्हाड येते, ट्रॅफिक जॅम्स प्रचंड होतात आहे, लोकांचं आयुष्य हे ट्रॅफिकमध्येच निघून जाते. आणि हे तुमच्या ठाण्यातही आपण बघतो, इतर ठिकाणी बघतोय. पुण्यासारखं शहर असो, पिंपरी चिंचवडमध्ये नुकतंच एका जवानाचा मृत्यू झाला ट्रॅफिकमध्ये, तो व्यवस्थित पोचू शकला नाही वेळेत हॉस्पिटलला. तर ही एक समस्या सुटतच नाही आहे. तर विकास करताना काहीतरी ऑल्टरनेट विचार व्हायला हवा की नाही? आता विकासाशी का मी टीका करत नाही, पण तुम्हाला मी सांगतो, आता मुंबईमध्ये दर पावसाळ्यामध्ये खड्ड्याचा प्रवास करायचे लोक, होय, अपघात व्हायचे. कोणीतरी गाणं पण केलं होतं त्याच्यावर, बरोबर आहे. मग तसंच खड्ड्याचा रस्ता ठेवायचा. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा चेलना बोलवलं, कमिशनरना, म्हणालो हे मुंबई खड्डेमुक्त पाहिजे. कशी होणार? बोले कॉन्क्रीटचे रस्ते करायला लागतील. बोले काय प्रॉब्लेम आहे? बोले काहीच नाही. मग का ठेवलंय? बोले तुम्ही सांगा, करतो. 2 फेजमध्ये आम्ही मुंबईचे कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला. मला वाटतं जवळपास 1 फेज कंप्लीट होण्याच्या मार्गावर आहे, दुसरा फेज पण वर्षभरामध्ये कंप्लीट होईल. मुंबई खड्डे मुक्त करणं गुन्हा आहे, बरोबर आहे. इतके वर्ष का नाही केलं? मुंबईत साधे STP नाही आहेत, सिवरेज ट्रीटमेंट प्लांट. छोटी महापालिका कल्याण, डोंबिवली, ठाणे आमचे सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहेत. 7 सिवरेज ट्रीटमेंट प्लांटला मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मान्यता दिली, त्याची कामं सुरू आहेत. म्हणजे सगळं पाणी, प्रदूषित पाणी आपण समुद्रात सोडतो. बाजूनी बघा, काळं काळं क्षार पाणी आहे. आता हे ट्रीटमेंट प्लांट कंप्लीट झाल्यानंतर निळं क्षार स्वच्छ पाणी तुम्हाला समुद्रात नक्कीच. काय वाईट आहे? बिलकुल नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आमचं डेव्हलपमेंट प्रो डेव्हलपमेंट आणि प्रो एन्व्हायरमेंट आहे. अटल सेतू म्हणाले बांधताना सगळे काय ते फ्लेमिंगो पळून जातील. मी म्हणालो फ्लेमिंगो पळता कामा नये, फ्लेमिंगो कमी होता कामा नये. त्याच्यावर मी तज्ज्ञांची कमिटी बोलवली. तिथे आम्ही काम करताना नॉईज बॅरियर उभे केले, रिव्हर्स सर्क्युलेशन ड्रिलचा वापर केला. ज्यांनी तो अहवाल केला होता की कमी होतील त्यांचाच अहवाल आम्ही घेतला. फ्लेमिंगो कमी नाही झाले, फ्लेमिंगो वाढले. एन्व्हायरमेंटचं लक्ष ठेवून आम्ही काम केलं.
लोकांची ट्रॅफिकची अडचण कमी होणार आहे का? बिलकुल 100%. आता बघा, बांद्रा वर्सोवा होतोय, वर्सोवा ते पुढचा मीरा भाईंदर, त्याच्या पुढे विरार, म्हणजे वेस्टर्नची ट्रॅफिक पूर्ण कमी होऊन जाणार. वेस्टर्नची. आता ईस्टर्नची जी आहे फ्रीवे, जिथे लँड होतो कुठला छेडानगर, तिथून आम्ही डायरेक्ट वरती लिफ्ट करतोय रोड एलिव्हेटेड ईस्टर्नचा, तो डायरेक्ट ठाणा मार्गे, गायमुख मार्गे फाउंटन हॉटेलपर्यंत जातो, अहमदाबाद रोडकडे आणि इकडे मीरा भाईंदरकडे. म्हणजे ईस्टर्न आणि वेस्टर्नची ट्रॅफिक गायब. ठाणे बोरिवली टनेल आम्ही करतोय, 2 तासाचं अंतर 20 मिनिटामध्ये ट्विन टनेल, त्याचं आम्ही भूमिपूजन केलं. ट्रॅफिक कमी होईल. त्याचबरोबर ट्रॅफिक तर तुम्हाला पाहिजे ना कमी करायची, बरोबर ना? तर ईस्टर्नची ट्रॅफिक, वेस्टर्नची ट्रॅफिक कमी होईल. आणि आता बीकेसीतली ट्रॅफिक कमी करण्यासाठी अंडरग्राऊंड टनेल 70 किलोमीटरचे आपण त्याचं प्लॅनिंग केलेलं आहे. आणि जे ट्रॅफिक पॉट टॅक्सी, पॉट टॅक्सीचं भूमिपूजन आम्ही केलं. पॉट टॅक्सी मुंबईमध्ये करतोय, ठाणे शहरात करतोय, इतर ठिकाणी करतोय, कारण प्रधानमंत्री महोदयांनी एकदा आमच्या बैठकीत त्याचा उल्लेख केला. त्यामुळे मुंबईतली ट्रॅफिक, मुंबई MMR ची ट्रॅफिक कमी करणं हा आमचा उद्देश आहे. आणि मुंबई महाराष्ट्र देशाचं ग्रोथ इंजिन आहे. मुंबई आणि MMR महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन आहे. आज एक महत्त्वाचा दिवस होता महाराष्ट्रासाठी. विधान परिषदेच्या उमेदवाऱ्या भरायच्या होत्या आणि तुम्ही काही दिवस आधी एक अशी बातमी सोडली असं म्हणायचं का, की 3 उमेदवार देणार होते. ती खेळी तुम्हाला ज्यांना बाहेर ठेवायचं होतं मैदानातून, त्यासाठी यशस्वी झाली असं म्हणायचं का? तुमचा कार्यक्रम इन्फ्रावर आहे ना? आमचा कार्यक्रम विजनवर आहे आणि ही पॉलिटिकल विजनचा भागच आहे. कुणाला बाहेर ठेवायचं, आत घ्यायचं का, आमचं काही काम नाही. आमचे 2 उमेदवार आम्ही उभे केले. महायुतीने आमचे BJPचे 5, आमचे 2 आणि अजितदादांचे 1. त्यामुळे आम्ही आमचे उभे केले आणि निवडणूक पण बिनविरोध होते. त्यामुळे काय ते असं काय आम्ही काय ठरवून केलेलं नाही. एक प्रश्न, आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून बरीच प्रश्न खरं तर माझ्याकडे, पण मी आपल्याला विचारते. महाराष्ट्राला जाणून घ्यायचं आहे की आपले मंत्री दीपक केसरकर, म्हणजे माजी मंत्री दीपक केसरकर आणि त्याचबरोबर राधाकृष्ण विखे पाटील, या दोघांनीही म्हटलं की खरातकडे ते तुमच्या पूजेसाठी म्हणून गेले होते. खरात हा महाराष्ट्रासाठी अत्यंत गंभीर विषय आहे. नक्की अशी कुठली पूजा करत होतात? आणि त्याला जोडून मी अजून एक प्रश्न तुम्हाला विचारते की असंही काही लोकांचं म्हणणं आहे, हाच प्रश्न मी देवेंद्र फडणवीसांना सुद्धा विचारला होता आत्ता थोड्या वेळ आधी, की एकनाथ शिंदे आणि त्यांची लोक तिथे जात होती म्हणून खरातवर कारवाई झाली, असाही आरोप होतोय. बघा, मी तुम्हाला सांगतो, मी करतो ते मोकळेपणाने, मी लपून छपून काही करत नाही. मी शिर्डीत गेलो होतो, माझ्यावर 2 मंत्री होते, श्रीकांतची आई होती, कार्यकर्त्यांनी सांगितले का मंदिरामध्ये दर्शनाला चला. माझ्यावर मीडिया सगळे होते, दर्शन झालं. आता कोणाच्या कपाळावर काय लिहिलेलं आहे का आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट मागतो कोणाकडे? आता काय करणार, त्यांनी एवढा चुकीचा माणूस आहे तो तर म्हणजे माणुसकीला काळीमा आहे, त्याच्यावर कठोर कारवाई करतेच आहे सरकार. त्यामुळे अशा वृत्तीला बिलकुल थारा देता कामा नये, ती भूमिका आमची नाही. आणि त्यामुळे मंदिरात जाणं हा गुन्हा नाही आहे. त्याच्या मागचं जे काय रामायण ते सगळं आपण पाहतोय आणि त्याला त्याची सजा होणार, कडक सजा होणार. महाराष्ट्रात तुम्ही वाढू नये असा कुठचा प्रयत्न तुम्हाला वाटतं का भाजपा करते? काय महाराष्ट्रात तुम्ही वाढू नये ह्याचा प्रयत्न कुठेतरी होतोय असं वाटतं? वाढू नये? हा, वाढू नये म्हणजे सातारा पाहते मी, जयकुमार गोरे पाहते, गणेश नाईक बघते. हे बघा, आम्ही महायुतीत काम करतोय आणि लोकसभा, विधानसभा झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती विजयी घोडदौड करते आहे. हे काही गोष्टी होत असतात, त्या नंतर दुरुस्त होतात. साताऱ्याची निवडणूक तुम्ही विसरलात की लक्षात ठेवली आहे? काय लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये? विसरलात? ज्यांनी ते काही लक्षात ठेवायचं नसतं, आपल्याला पुढे जायचं. तुम्ही लक्षात ठेवलं की नंतर खूप काही होतं म्हणून विचारते. नाही.
मी बघा, माझा स्वभाव असा आहे की दुसऱ्याची रेष न पुसता आपली रेष मोठी केली पाहिजे कामाच्या माध्यमातून. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीकडे जास्त लक्षात ठेवत नाही. मी पुढे चालत असतो. पॉझिटिव्ह आणि प्रॅक्टिकल काम, कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं असतं. एकनाथजी, आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे मला बरेच प्रश्न विचारायचे, पण अगदी शेवटाकडे येते रॅपिड फायर राऊंडला. तुमचं आवडतं ठिकाण कोणतं, दिल्ली की दरे? माझं गाव दरे. आनंद मिळतो. आणि मी तिकडे गेलो हां. की इकडे सगळ्यांना प्रॉब्लेम होतो, पोटदुखी होते, त्रास होतो. त्याचंही मी आता तिकडे गेलो, मी सांगितलंय ते पोटदुखीवरचं एक झाड लावूया आपण तिकडे. तुमचे आवडते आमदार कोण आहे, संजय गायकवाड की दीपक केसरकर? नाही, सगळे आता ठीक आहे. संजयला मी त्या दिवशी दम दिलाय, समज दिलेले आहे. कोणतं प्रोजेक्ट पूर्ण करताना जास्त समाधान वाटलं, समृद्धी की मिसिंग लिंक? दोन्ही प्रकल्प गेम चेंजर आहेत, ज्याचा लोकांशी थेट संबंध आहे, ज्यामुळे लाखो लोकांना फायदा होणार आहे. ते प्रकल्प आवडीचे आहे. इतक्यात उद्धव ठाकरे भाजपच्या जवळ जात आहेत असं तुम्हाला वाटतंय का, होय की नाही? मला काय फरक पडतोय? म्हणजे जात आहेत? नाही, आता कोण कोणाच्या जवळ गेला तर त्याला घेतलं तर पाहिजे ना समोरच्या माणसानी. तुम्ही 2 मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये काम केलंय, तुम्ही स्वतः मुख्यमंत्री राहिला. 10 पैकी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांना किती मार्क द्याल? घरी बसून काम करणाऱ्याला कसं काय, वर्क फ्रॉम होमला कसं काय, फील्डवर काम करायला पाहिजे. मी फील्डवरचा माणूस आहे, त्यामुळे फील्डवर देवेंद्रजी काम 2014 ते 19 आताही करतायत. आम्ही टीम म्हणून काम करतोय. आणि शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरेंचे तुम्हाला फोटो जास्त भारी वाटते की भाषणातल्या त्यांच्या कोट्या जास्त भारी वाटतात? काय आवडतं जास्त? जाऊ दे ना, कशाला ते विषय विचारताय. एकनाथजी, खूप खूप धन्यवाद. मला माहिती आहे तुम्ही खूप व्यस्त होता आणि अगदी वेळात वेळ काढून शेवटी तुम्ही आलात. आम्ही सकाळपासून तुमच्यासाठी थांबलो होतो. खूप खूप धन्यवाद येऊन आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. धन्यवाद. आभारी आहे. थँक्यू. एकनाथ शिंदे साहेब, सामान्य माणसाला एकच गोष्ट हवी असते की जेव्हा तो ऑफिसवरनं घरी जातो तेव्हा विना ट्रॅफिक त्याचा प्रवास व्हावा. ट्रेनमध्ये गर्दी नको, बसमध्ये गर्दी नको, कुठे अडकाअडकी नको. गावी जातोय तर रस्ते चांगले हवे आहेत. आणि तुमच्या विजनमधनं, तुमच्या बोलण्यातनं ते जाणवलं की हे सगळं करण्याचा सरकारचा मानसी प्रयत्न आहे. त्या दिशेनं या सरकारची गाडी सुसाट सुटावी अशा आमच्या शुभेच्छा आहेत. मनापासून आभार आज वेळ दिल्याबद्दल. आणि आता मी मंचावर आमंत्रित करते समीर पांडे यांना, MD महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड MKCL, आणि राजीव खांडेकर